संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर बघितलं तर कोयना धरण असू दे, राधानगरी धरण असू दे किंवा इतर राज्यातली धरणं पूर्ण कोरडी पडलेली आहे. यावेळेला जर बघितलं तर आपण जर उन्हाळा कोरडा पडला आहे, कोयना धरणातील बॅकवॉटरपासून जे 80 किलोमीटर बॅकवॉटर आहे तेथील पूर्ण धरण कोरडं पडलेलं आहे. आपण जर बघितलं तर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आपण आता आहोत. दोन्ही नद्यांचा संगम होते. आता जरी धरणातनं जरी पाणी सोडलं असलं तर दोन्ही नद्या चांगल्या पद्धतीने वाहू लागल्या आहेत. पण हवामान खात्याने सांगितल्या पद्धतीनं 7 जूनला पाऊस सुरुवात होण्याची चिन्ह होती, पण आज तागात पावसानं पाठ फिरले. आपण जर बघितलं तर आपण कृष्णा मै आणि पंचगंगा नदी आता दोन्ही संगमावर आपण जर बघितलं तर श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथं ह्या दोन्ही नद्यांचा संगम होतो. दोन्ही नद्या दुतुडी वाहून कर्नाटकच्या दिशेने जातात. बघितलं तर पण नद्या आटलेल्या नाहीत, पण धरणातनं पाणी जर संपलं तर ह्या नद्या कोरड्या पडण्याची शक्यता आहे. आपण जर बघितलं तर कोयनेतनं पाणी सोडण्यात येत आहे, राधानगरी धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळं ह्या नद्या वाहू लागल्यात. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर नद्यांचे पाण्याची पातळी सोडल्यामुळे पाणी पातळी थोडी वाढ झालेली आहे. पण नद्या जरी वाहत जरी असल्या तर येणाऱ्या काळामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे असे आवाहन जलसंपदा खात्याने केलेलं आहे. आपण आता टॉप अँगलनं हे दाखवते आपल्या TV9च्या माध्यमातून. कृष्णा आणि पंचगंगेचा संगमावर हे सध्या परिस्थिती, पाण्याची परिस्थिती आहे. ही इकडून जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातनं पंचगंगा आली उजव्या साईडनं माझ्या, तर डाव्या बाजून जर बघितलं तर ही कृष्णा नदी कराड, सातारा या आदिभागातून वाहत आलेली आहे सांगली करत. आणि ही दोन्ही नद्या वाहत आल्यानंतर या दोन्ही नद्यांचा संगम कृष्णा आणि पंचगंगेचे जे श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये संगम झालेला आहे. त्याच बाजून जर बघितलं नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन केलेलं आहे. धरणं आता आटू लागले आहेत आणि असंच जर परिस्थिती जर पावसानं जर पाठ फिरली तर शेतीला पाणी मिळण्याचं मोठं आव्हान शासनापुढं आहे, शेतकऱ्यांपुढं आहे. जर आता पिण्याच्या पाण्यासाठी सध्या शासनानं GR काढलेलं आहे की पिण्याच्या पाण्याला पहिला महत्त्व द्या आणि पाणी जपून वापरण्याचं आश्वासन असं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर शेतीच्या पाण्याला टायमिंग देण्यात आलं आहे. त्यामुळं कुठंतरी येणाऱ्या या महिन्यामध्ये जर पाऊस जर नाही पडला तर महाराष्ट्रावर दुष्काळजन्य परिस्थिती सध्या येणार आहे. नद्या कोरड्या ठोस पडलेल्या आहेत, धरणही ठोस पडलेलं आहे. कॅमेरामन निखिल विसेसी, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, नरसिंहवाडी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.